नेत्याने आता प्रचाराला सुरुवात केलेली आहे। जोरदार भाषणबाजी सुद्धा सुरू आहे। पाहूया त्यातलेच काही महत्त्वाचे आणि लय भारी मुद्दे। पार्थ पवारांचं पहिलं भाषण चांगलंच ट्रोल झालंय। यावरूनच राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी त्यांची खिल्ली उडवली आहे। पंतप्रधान व्हायचं म्हणलं तर 280 खासदार लागतील। त्या गाड्याचं 4 नाही 5च असतील। आता तेवढ्या पंतप्रधान होणार कसा? ती काय छपराला काय ठेपा द्यायचा तिकडे नातू उभा केला, लोकसभेत त्याला पाठवायचं, आपली ग्रहाणी तिथं मांडणार, भाषण काय? आणि पवार साहेब म्हणे अडकळत अडकळत चालतंय। अरे असं कसं चाललं? आता अडकळायचं दिवस संपलं। पुण्यातून लोकसभा लढवण्यासाठी भाजपचे गिरीश बापट लंगोट बांधून आखाड्यात उतरलेत, पण समोरचा मल्ल कोण असणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे काँग्रेस आपल्याला चक्क बाय तर देत नाहीये ना अशी शंका खुद्द बापटांना वाटू लागली आहे। बघूया बापट काय म्हणाले। खरं तर पुण्याची लोकसभा मी पण लढवतोय। मला असं वाटलं की आपली लोकसभा म्हणजे आता फार मोठी कुस्ती होणार, पण आता जिल्ह्यातच अशी कुस्ती लागली कांचनताई की तुमच्या कुस्तीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आणि आमची कुस्ती रेवड्याची होणार आहे। पण मी तुम्हाला एक सांगतो, बाय दिला काय ते बघू। पुण्यात अजून काँग्रेसला उमेदवार मिळत नाही। खूप मोठ्या साहेबांनी काकांनी प्रयत्न केले, पण पुण्यात अजून त्यांचं काही जमलं नाही। हा पाहिजे का तो पाहिजे का, त्याला काढू का याला जागू, त्यांचं राजकारण चाललंय। माझा प्रचार माझा कार्यकर्ता घरोघर जाऊन करायला लागलाय।